गुरुरित्याख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्याज्ञानमस्तस्मै दयार्द्राजी निरंतरम. आता पहिल्या श्लोकामध्ये निवृत्तीनाथ यांचं ब्रह्मरूपानं वर्णन करून मंगलाचरण केलेलं आहे. आता दुसऱ्या श्लोकामध्ये विद्येला नमस्कार करतात की ज्या विद्येच्या जोरावर हे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, ती जी विद्या आहे किंवा ती परंपरा म्हणतो आपण त्याला, तिला ते नमस्कार करतात, जी या लोकामध्ये शांकरी विद्या म्हणून प्रसिद्ध आहे. शांकरी विद्या या शब्दाचा अर्थ शंकरापासून आलेली, शंकरात आगता शांकरी वगैरे असं. शंकरांपासून म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची जी परंपरा आहे, ती नाथांची परंपरा आहे, ती शंकरांपासून आलेली आहे. हा एक अर्थ आहे ते. त्याच्यानंतर वेदांताची जी सुद्धा परंपरा आहे, आपण नारायण पद्मभूम वसिष्ठम म्हणतो, ती नारायणापासून आपण म्हणतो. पण दुसरी एक परंपरा आहेच आहे, जिला म्हणतात की सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. या दुसऱ्या परंपरेमध्ये जो आहे तो असा विषय आहे की भगवान शंकरांनी सगळ्या ऋषीमुनींना ज्ञान व्हावं म्हणून दक्षिणामूर्तीचा अवतार धारण केला. शंकरांचं एक नाव पण आहे दक्षिणामूर्ती. दक्षिणा म्हणजे त्याचे दोन्ही अर्थ आहेत, म्हणजे लौकिक दृष्ट्या पण अर्थ आहे आणि अलौकिक दृष्ट्या पण अर्थ आहे. लौकिक दृष्ट्या भगवान शंकर हे तिकडं उत्तरेला जाऊन राहिले आणि उत्तरेला बसले, त्यामुळे त्यांचं तोंड दक्षिणेकडे झालं. इलावृत पर्वत जो आहे, इलावर्ष पर्वत किंवा इलावृत पर्वत, त्या इलावृत पर्वतावर भगवान शंकर जाऊन राहिल्यामुळं ते आपल्या सगळ्यांच्या उत्तरेकडे इलावृत पर्वत, ते तिथं जाऊन बसल्यावर त्यांचं तोंड आपोआपच इकडे पाहत असल्यामुळे आपल्याकडे सगळ्यांकडे ते झालं दक्षिणेकडे. म्हणून दक्षिणेकडे ज्यांचं तोंड आहे त्याला म्हणतात दक्षिणामूर्ती. हा सामान्य अर्थ झाला. दुसरा एक अर्थ आहे दक्षिणा शेमुखी प्रोक्ता. दक्षिणा म्हणजे बुद्धी, ज्ञान, शेमुखी म्हणजे ज्ञान, तिची मूर्ती म्हणजे ज्ञानाची मूर्ती, ज्ञानरूप असा अर्थ म्हणून दक्षिणामूर्ती शब्दाचा हा दुसरा अर्थ आहे. तर भगवान शंकरांनी ज्ञानाचा जो अवतार धारण केला तो दक्षिणामूर्तीचा आहे आणि तो नेहमी तरुण आहे. म्हणून शंकराचार्यांच्या त्या स्तोत्राचे वर्णन आहे, चित्रम वटतरोर मुले वृद्धा शिष्या गुरुर्युवा गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तुच्छिन्न संशयाः, असं एक वर्णन शंकराचार्यांनी केलेल्या दक्षिणामूर्ती स्तोत्रात आहे. त्याच्यात म्हणणं असं की मोठमोठे ऋषी मुनी लोक हे त्यांचे काय शिष्य, कुणाचे? भगवान शंकरांचे, दक्षिणामूर्तीचे. दक्षिणामूर्तीचा अवतार एकदम तरुण आहे आणि ते त्यांना ज्ञान देतात. पण ज्ञान देण्याची पद्धत तरी कशी आहे? तर ज्ञान देत असताना काही ते व्याख्या काहीच करत नाहीत, बोलत काहीच नाही. गुरोस्तु मौनम व्याख्यानम, नुसतं मौनपणे सगळ्यांकडे पाहतात. आणि ज्या शिष्यांच्या मनामध्ये प्रश्न आला की ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं की त्या प्रश्नाचं आपोआप उत्तर नष्ट होतं त्यांचं, म्हणजे मनातल्या मनात त्यांना मिळून जातं. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तुच्छिन्न संशयाः, म्हणजे कोणत्याही शिष्याच्या मनामध्ये संशय नाही. म्हणजे जसं याला कूर्म दीक्षा असा एक नाव आहे शास्त्रामध्ये. दीक्षा देण्याच्या ज्या पद्धतीत त्यात एक कूर्मी दीक्षा, कौर्मी दीक्षा म्हणजे ती कासवाची दीक्षा. कासव जसं आपल्या पिलाकडे नुसतं पाहिलं म्हणजे ते संतुष्ट होतं, तसं की यांनी नुसती दृष्टी टाकली, यांच्या नुसत्या दृष्टिक्षेपानं समोरच्याच्या मनामध्ये आलेल्या शंका निरसन होऊन जातात. गुरोस्तु मौन व्याख्यानम शिष्यास्तुच्छिन्न संशयाः. ब्रह्मज्ञानाचं खरं उत्तर तेच आहे. ब्रह्मज्ञानामध्ये बोलावं काही लागत नाही. खरी ब्रह्मज्ञानाची जी अवस्था आहे, हे आता हा सगळा व्यापार जो आहे तो पूर्णपणे द्वैत भूमीवर आणि व्यावहारिक भूमीवर चाललेला आहे. म्हणून आपल्याला वाटतं की गुरुजींनी काहीतरी समजावून सांगावं, शिष्याने काहीतरी समजून घ्यावं, त्यानं अनुवाद करावा, यानं बोलावं. पण मुळात ब्रह्मज्ञानाची जर भूमिका विचार केला तर तिथं बोलण्याचं कामच नाही आहे. कारण बोललं की बिघडलं, तिथं बोललं की द्वैत आलं.
म्हणून ब्रह्मज्ञानाची जर खरी भूमिका जर पाहिली तर ती तशीच आहे. म्हणून खऱ्या भूमिकेचं ज्ञान देणारे ते अवतार आहे, म्हणून त्याला दक्षिणामूर्ती म्हणतात भगवान शंकरांना. त्यांच्यापासून ह्या सगळ्या विद्या प्रसृत झाल्या आणि त्यातही पुन्हा वेदांताची विद्या त्यांच्यापासून झालेली आहे. शांकरी विद्या शब्दाचा हा एक मुख्य अर्थ आहे. शिवाय असं आहे की भगवान शंकरांचा जो अवतार आहे तो वस्तुतः शंकराच्याकडे कार्य जे आहे ते या सृष्टीचा संहार करण्याचं कार्य आहे. शंकरांकडे जे कार्य आहे ते कोणते? सृष्टीचा संहार. म्हणून शंकर रूपानं न राहता दुसरा एक मुद्दाहून ज्ञानरूपाचा अवतार धारण करून मोक्षाला लयाला नेणं एक प्रकारे संहारच आहे, मोक्षाला नेणं. पण तो एक मोठा विधेयक असल्यामुळं त्याचा दुसरा अवतार त्यांनी धारण केला आणि त्या अवतारामध्ये त्यांनी सगळ्या त्यांना जो कोणी शरण देईल त्याला ते मोक्षाला नेतात. म्हणून गुरुरूपानं त्यांचा अवतार हा आहे. म्हणून तंत्रशास्त्रात असं सांगितलंय की मंत्र जे आहेत हे गुरुमुखातून घ्यावेत. पण जर समजा योग्य गुरु नाही भेटला आपल्या किंवा लौकिक गुरुवर विश्वास नाही वाटला आपल्याला आणि इथून पुढे कलियुगामध्ये तरी अत्यंत निस्पृह गुरु भेटणं फार कठीण आहे. सगळ्या मंत्रांचं सामर्थ्य असलेले निस्पृह त्यागी असे गुरु आता भेटणं कठीण आहे. म्हणून मग अशा वेळेस एखाद्या साधकाची जर श्रद्धा नसेल त्या गुरुवर तर त्यांना काय करायचं? तर त्यांनी सांगितलं की दक्षिणामूर्तीलाच गुरु समजायचं. तिथं असं सांगितलं दक्षिणामूर्ती म्हणजे महादेवाला गुरु समजायचं आणि त्यांच्याकडून तो गुरुमंत्र ग्रहण करून तो आणायचा आपण स्वीकारायचा. म्हणजे काय होतं की तो तुम्ही गुरुकडूनच मंत्र घेतला असा त्याचा अर्थ होतो. तर मोक्ष विद्या ही जी आहे ही शंकरांकडूनच येते. आणि काशीमध्ये सुद्धा जो खरोखर काशीच्या मर्यादेमध्ये मरेल, काशीच्या मर्यादेत हा शब्द प्रयोग मी याच्यासाठी केलाय की आत्ताच्या या सगळ्या शहरं वाढलेत ना, आता ही सगळीकडे शहरं वाढलेली, त्यामुळं काशी म्हणून आज कुठंतरी तुम्ही उभं राहिलं तर ती काशी नाही आहे. मूळ पुराणांनी काशी खंडामध्ये जी काही काशीची मर्यादा सांगितली इथपर्यंतच काशी आहे खरी काशी. तर त्या वाराणसी आहे ना, ते त्या दोन नदी आहेत, त्या दोन नदीचा संगम येतो. तर त्या दोन नदीच्या संगमामध्ये असलेलं जे शहर आहे ते म्हणजे वाराणसी, ते म्हणजे काशी आहे. तेवढ्याच मर्यादेत जर तुम्हाला मृत्यू आला तर तुम्ही मुक्त होता, त्याच्याशिवाय मुक्त होत नाही. काशी मरणात मुक्ती ही तो नियम देतो तिथे. तर ते काशी मरण झालं तरी काय होतं, तिथेही असंच सांगतात ना की भगवान शंकर प्रत्येकाला कानामध्ये रामनामाचा उपदेश देतात आणि त्याला मुक्त करतात असं म्हणतात. म्हणजे मुक्त करणे हे काम कोणाचं आहे? महादेवांचं, शंकराचं. म्हणून ती मुक्तीची विद्या कोणाची झाली? अर्थात शांकरी झाली. या अर्थाने शांकरी विद्या हा एक मुख्य अर्थ. ही एक परंपरा अशी समजली तरी शांकरी विद्या. दुसरी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नवनाथाची परंपरा जर धरली तिथे तर आदिनाथ गुरु सकल सिद्ध वगैरे जे आहे ते आदिनाथ म्हणजे कोण? भगवान शंकरच आहेत. म्हणून तीही परंपरा शंकराचार्यांची होते. आणि तिसरी म्हणजे शंकराचार्यांपासून निर्माण झालेली परंपरा शांकरी विद्या म्हणलं. वेदांताचा नंतर उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता यांच्या नंतर प्रत्येकाने संप्रदायानुसार वेगवेगळा अर्थ केला. द्वैती संप्रदायाने द्वैताचा अर्थ केला, विशिष्टाद्वैत संप्रदायाने विशिष्टाद्वैता अर्थ केला. शुद्ध असा अद्वैताचा संप्रदाय कोणापासून आला? तो शंकराचार्यांपासून आला. म्हणून त्याही अर्थाने शांकरी विद्या म्हणून जी या जगतामध्ये शांकरी विद्या म्हणून प्रसिद्ध आहे असं ते म्हणतात. गुरुरित्याख्य आरोग्य, जी श्रेष्ठ आहे. गुरु शब्दाचा अर्थ इथं श्रेष्ठ आहे. जी या जगतामध्ये स्वयंप्रकाश, तिचं श्रेष्ठत्व कशात आहे? तर तिचं श्रेष्ठत्व याच्यामुळे की ती जीवाला तारून नेणारी आहे. परा आणि अपरा विद्या असा शब्दप्रयोग आपल्याला याच्यामध्ये भेटतो उपनिषदांच्या मध्ये. द्वे विद्ये वेदितव्ये पराचैवा पराच, मुंडकोपनिषदातलं वाक्य की जाणायच्या दोन विद्या आहेत, एक पराविद्या आणि दुसरी अपराविद्या. त्यातल्या अपराविद्येमध्ये हे सगळं आपलं व्यावहारिक सगळं शिक्षण आलं. जे ऋग यजु साम वगैरे सगळं जे आहे, कर्मकांड वगैरे हे सगळं, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदो, ज्योतिषम, नैगुंठम, हे सगळं जे आहे हे सगळं अपराविद्येमध्ये आलं. या अपराविद्येने मनुष्य मुक्त होत नाही. मुक्तीसाठी ही विद्या परंपरेने कारणीभूत होईल, साक्षात उपयोगाची नाही.
साक्षात विद्येची उपयोगाला ती म्हणजे ही, ती म्हणजे कोणती? पराविद्या. परायया तद अक्षरम अधिगम्यते असं मुंडकोपनिषदात सांगितलं की ती पराविद्या की जिच्याद्वारा अक्षराची प्राप्ती होते. अक्षर म्हणजे ब्रह्माची प्राप्ती होते. तर ब्रह्म्याला प्राप्त करून देणारी ही विद्या, म्हणून ही शांकरी विद्या असा अर्थ केला. तर शम म्हणजे कल्याण, ती करणारी विद्या. जीवाचं परमकल्याण कशात आहे? मोक्षामध्ये. अन्य कशातही परम कल्याण नाही आहे. कल्याण जे आहे ते मुक्तीमध्येच आहे. म्हणून ती कल्याण करणारी विद्या या अर्थानं जरी बघितलं तर ती शांकरी विद्या होते. हे महत्वाचं आहे. म्हणून भगवंतांनी सुद्धा अजून शांकरी विद्या म्हणजे शम म्हणजे शंकर किंवा शम म्हणजे भगवान विष्णू, काही अर्थ घ्या, दोन्ही चालतं. विष्णू नामाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याच्यात विष्णूचं नाव शिव शंकर सगळे नावं आलेत विष्णूला, आहे की नाही? हा, ते शर्व हा वगैरे. शर्व म्हणजे सगळ्यांचा संहार करणारा असा अर्थ. शर्व शब्दाचा अर्थ तो आहे संहार करणारा. सर्व शिव हा स्थाणु भूतादिर निद्रव्यय, या सर्व अर्थानं सुद्धा शिव शब्दाचा अर्थ आहे की शंकर. तर शम शब्दाचा अर्थ शंकर जर केला तर शंकर रूप असलेली विद्या असाही अर्थ होता. कारण विद्या भगवंतांनी गीतेमध्ये, म्हणजे हे आता हे 2-3 अर्थ मी माझ्या मनाने सांगितले बरं. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं ना की अध्यात्म विद्या विद्यानाम वाद प्रवदतामहम. आपली स्वतःची विभूती सांगत असताना भगवंतांनी काय सांगितलं की विद्येमध्ये माझी विभूती कोणती? तर अध्यात्म विद्या, म्हणजे ही शांकरी विद्या. आणि वाद प्रवदतामहम, वाद या शब्दाचा अर्थ तर संवाद असा. वाद म्हणजे तत्व बुभुत्सोह कथा वाद. तत्व जाणण्याच्या इच्छेनं केला जाणारा जो संवाद किंवा प्रश्नोत्तर रूप जो संवाद गुरु शिष्याचा असतो त्याला म्हणतात वाद. वाद शब्दाचा नेमका मराठीत वेगळा अर्थ आहे पण इथं तसा अर्थ नाही. इथं वाद शब्दाचा अर्थ खरोखर संवाद आहे. हा, वादे वादे जायते तत्वबोधा तिथं आहे. ते वादे वादे जायते तत्वबोधा शब्दाचा अर्थ तोच आहे की प्रश्न करायचे आणि उत्तर घ्यायचं, प्रश्न करायचं उत्तर. उपनिषदांच्या मध्ये वगैरे सगळीकडे अशीच परंपरा आहे. आपल्याकडे विद्येची परंपरा जी आहे ती अशीच आहे की विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे, गुरूंनी मग उत्तर द्यायचं. खरी परंपरा अशी आहे की जोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होत नाही तोपर्यंत गुरूंनी काहीच सांगायचं नाही, नुसतं बसून राहायचं. ते पोरगही बसून राहतात, तेही बसून राहतात, असं काही वर्ष जातात. अशी खरी परंपरा आहे. हा, असं अशीच परंपरा आहे वस्तुतः. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की हे कसं, त्या दिवशी मग ते गुरूंनी सांगायचं. 45 मिनिटाचं व्याख्यान द्यायचं ही परंपरा आपली नाहीच आहे, कळलं का? हे ही या परंपरेमध्ये विद्या प्राप्त होत नाही. विद्यार्थ्याच्या मनामध्ये जिज्ञासा, म्हणून जिज्ञासा बघा आपल्याकडे आता तो धर्म जिज्ञासा यानं शास्त्राची सुरुवात आहे, मीमांसेची. वेदांताची सुद्धा आता तो ब्रह्म जिज्ञासा. जोपर्यंत जिज्ञासा होत नाही, जिज्ञासा म्हणजे ज्ञान जाणण्याची इच्छा, तोपर्यंत बोलायचं नाही. ही खरी परंपरा आहे. आणि काही काही वेळा तर असं आहे की गुरूंच्या केवळ सेवेने, जसं गुरुचरित्रामध्ये ते गोष्ट नाही का, ती गायी दिल्या, त्या गायीच्या हादार गायचं, तिथे एक फार चांगलं वाक्य, त्यामुळे उपनिषदातली गोष्ट आहे ती. तर ते गायी होऊन त्याकडून त्याला गायीकडूनच ज्ञान प्राप्त झालं. अग्निविद्या त्याला त्या गायीकडून प्राप्त झाली. आणि प्राप्त होऊन तो 1000 गायी झालेला असताना तो वापस आला, तर त्याच्या चेहऱ्यावरचं जे तेज पाहिलं त्याच्यावरून गुरूंना लक्षात गेलं ज्ञान प्राप्त झाले. गुरूंनी ज्ञानही दिलं नव्हतं, त्याला आपोआप ज्ञान प्राप्त झालं. तर तिथे एक चांगलं वाक्य, अवचने नैव प्रोवाच. उपनिषद काय म्हणतं की गुरूंना न सांगता त्यानं सांगितलं, एकही शब्द न बोलता. अवचनेनं म्हणजे काय, एकही शब्द न बोलता प्रोवाच सांगितलं. म्हणजे मी मगाशी तुम्हाला गुरु काही बोलत नाही असं सांगितलं, इथे शिष्य पण काही बोलत नाही. अवचने नैव प्रोवाच, काहीही न बोलता गुरूंना कळलं की याला ज्ञान झालं. तर ही विद्या अशी आहे. तर ती विद्या भगवत स्वरूपीच आहे. म्हणून जो ब्रह्मवेत्ता असतो तो ब्रह्मरूपी असतो ना.
म्हणून ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही जी त्रिपुटी आहे, ही या त्रिपुटीचं विलिनीकरण या विद्येत होतं, म्हणून ही ज्ञेय रूपे उत्पन्न झाली. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. एरवी बाहेर कुठली विद्या घेत असताना आपल्याला 3 त्रिपुटीच्या द्वारा काम करावं लागतं. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. पण ही विद्या अशी आहे की या विद्येमध्ये या त्रिपुटीचं विलिनीकरण होतं, म्हणून ही का श्रेष्ठ? त्याचं कारण ते द्वैत राहत नाही. द्वैताचा यत्किंचितही भाव, धर्मधर्मीकृत भाव सुद्धा राहत नाही. तादात्म्य झालो असं जरी वाटलं तरी द्वैत आलं, हे लक्षात ठेवा. तर असाही भाव ज्या विद्येत राहत नाही त्या विद्येला म्हणायचं शांकरी विद्या. ती विद्या हे परा यया तदक्षरम अधिगम्यते. अक्षर अश्नुते इथे अक्षरम, मगाशी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे अश्नुते म्हणजे व्यापक नित्य असलेलं जे ब्रह्म, ते ब्रह्म ज्या विद्येच्या द्वारा प्राप्त होतं त्या विद्येला उपनिषद म्हणतं पराविद्या. त्याच विद्येला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही शांकरी आहे. साक्षात विद्या ही शांकरी. साक्षात हा शब्द प्रयोग आहे. साक्षात म्हणजे खरोखर ही कल्याण करणारी आहे असाही अर्थ नाही. साक्षात ही, हे 2 शब्द आहेत ना, हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत. यानं त्या विद्येला एक वेटेज आणून दिलं त्यांनी, एक त्याचं मूल्य वाढवलं. ही शांकरी विद्या म्हणजे तसं तर पाहायला गेलं तर सगळेच मंत्र हे भगवान शंकरापासून आले. तंत्रातले असो कुठले असो, म्हणजे अगदी विंचू उतरवायचा जो मंत्र आहे की नाही, तो सुद्धा शंकराकडूनच आला. म्हणजे त्या अर्थाने तो शांकरी विद्याच आहे. पण तो शांकरी विद्या म्हणजे त्यांना काही कोणाचं कल्याण होतं का? कोणाचंच कल्याण होत नाही, कळलं का? तर त्या विद्येनं कोणाचं कल्याण होत नाही. मंत्र सगळे जरी त्याच्याकडून आले असले तरी कल्याण करणारी ती विद्या असा त्याचा अर्थ नाही. खरी परम कल्याण करणारी जी विद्या ती साक्षात, हा शब्द प्रयोगाने सांगितलं की परम कल्याण करणारी विद्या, की जेणेकरून त्या साधकाला प्राप्त झाल्यानंतर तो साधक राहत नाही, तो सिद्ध किंवा ब्रह्मरूपच होतो, गुरुरूपच होतो. म्हणून या अर्थानं, म्हणून जयती अज्ञानम, ती विद्या काय करते? अज्ञानाला जिंकते. ती विद्या काय करते? अज्ञानाला जिंकते. म्हणजे मूळ जे कारण आहे आपलं, कार्यकारण भावाचा जर विचार केला तर मनुष्याला सगळे दुःख का होतात? अज्ञानानंच होतात. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, हे फक्त अद्वैत वेदांती असं म्हणतात असं नाहीये. चार्वाकासारखा अत्यंत नास्तिक असलेला माणूस सुद्धा हेच मानतो की माणसाला दुःख का होतं, तर ते अज्ञानानं होतं. चार्वाकाचं म्हणणं काय आहे? आपण ममत्व नको तिथं ठेवतो म्हणून दुःख होतं. तो अहंपर्यंत येत नाही. शरीर म्हणजे आत्मा मानणारे म्हणून त्याला आत्मा आणि शरीर वेगळं मानत नाही, पण तरी सुद्धा सुख दुःखाला कारण काय आहे? तर तो म्हणतो ममत्व. ममत्व असल्यामुळे, जसं उदाहरणार्थ बाजूचा मुलगा आणि आपला मुलगा, हे दोन्ही मुलं समजा मॅट्रिकला आहेत. त्यातला बाजूचा मुलगा पास झाला, आपला मुलगा नापास झाला. आपल्याला आनंद होईल का दुःख होईल? दुःख होईल. आपल्याला दुःख का? दुःख झालं, घटना घडली. उलट झालं असतं तर आनंद झाला असता. का झाला? तर या दोन्ही कारणीभूत, म्हणजे त्या मुलाबद्दल ममत्व नाही आहे आणि या मुलाबद्दल ममत्व आहे. कळलं का? हे ममत्व आहे, हे ममत्वच सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे. जे की मी नाहीये, माझं नाहीये, ते माझं आहे असं समजून मी म्हणतो म्हणून दुःख होतं. हे कोण सांगतोय? चार्वाक सांगतो. म्हणजे अज्ञानच. कळलं का? म्हणजे चार्वाकापासून भारतीय दर्शनामध्ये नास्तिक असो की आस्तिक असो, या सगळ्यांचं मत एकच आहे. म्हणजे भारतीय दर्शनकारांचंच मत आहे असं नाही. कांट नावाचा जो तत्वज्ञ होता पाश्चात्यातला, त्या कांट तो जो संशयवादी होता, त्याचं म्हणणं की प्रत्येक गोष्ट संशयात्मक असते, निर्णय नसतो तिचा. असं आहे. म्हणजे जसं आपण सगळं मिथ्या म्हणतो ना, तसं तो संशयात्मक म्हणतो. तर तो संशयवादी असलेला त्याचंही म्हणणं हेच आहे, तुम्ही जे वस्तू ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात न समजता ती उलटी समजता म्हणून तुम्हाला दुःख होतं. म्हणजे काय झालं? अज्ञानच. जगतामध्ये कोणताही तत्ववेत्ता शेवटी या निर्णयावर आलेला आहे. अत्यंत नास्तिक असू द्या, ज्यांचे संस्कार भिन्न आहेत, असे लोकांचं पण तुम्ही वाचन करा. मी तुम्हाला सांगतो, हे केवळ भारतीय तत्वज्ञानांचंच म्हणणे असं नाही. ज्यांचे संस्कार भिन्न आहेत अशा पाश्चात्य लोकांचे वाचन जर तुम्ही केलं तर या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की वस्तू ज्या स्वरूपाची आहे
त्या स्वरूपाची न समजता आपण वेगळ्या स्वरूपाची समजतो आणि म्हणून आपल्याला दुःख होतं. म्हणून दुःख व्हायला कारण काय आहे तर ते या सगळ्याचं मूळ कारण अज्ञान आहे. अद्वैत वेदांताने ते जास्त स्पष्ट सांगितले. इतरांच्या मानानं त्यांनी जरी अज्ञान मानलं तरी त्याच्या स्वरूपामध्ये मात्र या सगळ्यांचे मतभेद आहे, तो भाग वेगळा. पण अज्ञान कारणीभूत आहे एवढ्या बाबतीत सगळ्यांचं एक मत आहे, इथून तिथून एक मत आहे. आपल्याला दुःख का होतं याला एकमेव कारण अज्ञान आहे. माणसाला बंध का प्राप्त झाला याला एकमेव कारण अज्ञान माया. विभेदजनके ज्ञाने नाशमात्यंतिकं गते, की ईश्वर आणि जीव असं विभेद निर्माण करणारं, भेद निर्माण करणारं कोण आहे तर ते म्हणजे अज्ञान आहे. जसं बिंब प्रतिबिंबामध्ये भेद निर्माण करणारा मध्ये आरसा आहे, तसं जीव आणि ईश्वरामध्ये भेद निर्माण करणारा मध्ये कोण आहे अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानापासून हे सगळं आपल्याला दुःख प्राप्त होतं, मग पुढे विक्षेप वगैरे होतो. त्या अज्ञानावर मूळ घाला घालणारं काम जर कोण करत असेल तर ती ही ब्रह्मविद्या करते. ह्या ब्रह्मविद्येचं ते काम आहे जे की इतर विद्येंनी होत नाही. कारण इतर विद्येंनी मिळणारा मोक्ष हा योग्य स्वरूपाचा नाहीये. न्याय वस्तुतः खरं म्हणलं जर पाहायला गेलं तर सगळ्या दर्शनकारांना मोक्ष पाहिजे, हे लक्षात घ्या. कोणीही असा नाही की ज्याला मोक्ष नकोय. मुक्ती सगळ्यालाच पाहिजे. मुक्ती म्हणजे काय तर सुख, दुःख विरहित सुखाची अवस्था सगळ्याला पाहिजे. कुणाला असं नाहीये की सुख नकोय, दुःख पाहिजे असं कोणी म्हणत नाही. जिथं कुठं त्यांनी दुःखाची मागणी केली तिथं सुद्धा वस्तुतः सुखाचीच अपेक्षा आहे. वरचे शब्द जरी दुःखाचे असले तरी अपेक्षा मात्र सुखाची आहे. जसं कुंतीनं मागणी केली ना, काय हा विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु, पहिल्या ओळीमध्ये तिनं मागणी केली की माझ्यावर हे भगवंता, हे जगद्गुरु भगवान श्रीकृष्णा माझ्यावर नेहमी आपत्ती असू देत, मला नेहमी आपत्ती दे. कशासाठी? भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. या आपत्तीमध्ये मी तुमचं स्मरण केल्यामुळे तुमचं दर्शन होतं आणि ज्या दर्शनामुळे या भवाचं पुन्हा दर्शन होत नाही. या भवाचं म्हणजे या संसाराचं पुन्हा दर्शन होत नाही. म्हणजे काय झालं, तिथं जी दुःख माझी मागणी केली ती दुःखाची मागणी नाहीये. वरवर वाटताना ते दुःख मागितलं असं वाटतं, पण वस्तुतः दुःखापेक्षाही जास्त त्याच्यापासून मिळणारे जे सुख आहे, संसाराची निवृत्ती आहे, परमसुख, त्याचीच मागणी. आणि नियम आहे, जे इष्ट असतं त्याला लागून येणारे दुःखही माणूस स्वीकारतो. जे आपल्याला पाहिजे, जर भोजन करायचे, तृप्ती जर करायची तर त्याला लागून येणारे जे दुःख आहे, स्वयंपाक करायचं, ते स्वीकारतो माणूस. करावंच लागतं त्याला स्वयंपाक, कारण ते तृप्ती अपेक्षित आहे ना. तर त्याला ते मध्ये दुःख समजले जात नाही. ते दुःख न समजतात ते आपण त्याला सुखालाच कारणीभूत समजतो. तसं आपल्याला जिथं जिथं दुःख मागितलं असं वाटतं त्या सगळीकडे सुद्धा वस्तुतः सुखाचीच प्राप्तीची अपेक्षा आहे, सुखच मागितलेलं आहे. तर हे जे सुख आहे हे प्राप्त जर करायचं असेल तर त्याचं मूळ कारण आहे की दुःखाला कारणीभूत असणारं जे मूळ अज्ञान, त्याचा नाश करणं आवश्यक आहे. ते विद्येच्या द्वारा होतो. ती विद्या ही शांकरी विद्या आहे, कारण ती अज्ञानाला जयती, नमस्कार आपला जिंकते, अज्ञानाला निवृत्ती करते. अज्ञानाची एकदा निवृत्ती झाली की अर्थातच अपरोक्ष असा साक्षात्कार त्यावेळी होतो. म्हणून ती कशी आहे म्हणाले, तिला एक विशेषण दिलं, दयार्द्राजय निरंतरम. ती दयार्द्र अंतःकरणाची ती विद्या आहे. म्हणजे ती खरोखरच साधकावर खूप कृपा करते, करुणा आहे तिला साधकाची. म्हणून ती साधकाला काय करते, दुःखापासून दूर करते. म्हणून अशा विद्येला नमस्कार या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं. कारण अमृतानुभव सांगायचा ना, अमृतानुभव सांगायचा असल्यामुळं अमृताचा अनुभव जो आहे ज्या विद्येच्या द्वारा प्राप्त झाला त्या विद्येचं महत्व यात सांगितलेलं आहे. ती विद्या स्वयंप्रकाशी आहे, साक्षात अपरोक्ष ज्ञान देणारी असल्यामुळं, शांकरी विद्या ही सर्वदेशकाल नेहमी राहणारी असल्यामुळं तिला मी नमस्कार करतो. तिच्याद्वारा सगळे साधक हे सिद्ध होतात किंवा शिष्यही गुरु होतात. गुरूंच्या कृपेनं आपण जे म्हणतो की गुरूंच्या कृपेनं झालं, तर गुरुची कृपा सुद्धा केव्हा फळते, जशी विद्या फळते. विद्या ही या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. म्हणून द्वे विद्ये वेदितव्ये, त्याच्यातही पुन्हा परंपरा सांगितलेली आहे. उपनिषदांच्या मध्ये सुद्धा या परंपरा आहेतच.
उपनिषद परंपरा म्हणजे ब्रह्मविद्येच्या परंपरा, त्याच्यातही शंकरांचं नाव आहेच आहे. त्याही अर्थाने ती शांकरी विद्या आहे. तिच्याद्वारा आपलं सगळ्यांचं कल्याण होतं, परमकल्याण होतं, म्हणून तिला मी नमस्कार करतो. ती अत्यंत अंतःकरणपूर्वक दयार्द्र अंतःकरण तिचं आहे. त्याचं कारण ते पण आहे की म्हणजे करुणा आहे तिच्यात, की जो साधक तिला शरण जाईल त्या साधकाचं ती दुःख हरण करते. तो एक महत्वाचा भाग आहे. करुणा कोणा म्हणजे एक प्रकारे त्या विद्येला त्यांनी गुरूंच्या ठिकाणी मानलेले. गुरु जसे, संत जसे अकारण करुणावरुणालय असतात, तसंही ब्रह्मविद्या सुद्धा अकारण करुणावरुणालय आहे. ब्रह्मविद्येमध्ये करुणा, कारुण्य आहे. आपल्या ठिकाणी असलेलं दुःख दूर करण्यासाठी ती निरंतर प्रयत्नशील असते. आता निरंतर हे विशेषण जर स्वतंत्र धरलं, स्वतंत्र जर धरलं, तर त्याचा अर्थ की ही विद्या नित्य आहे. आज आहे, उद्या आहे, परवा राहील, कालही होती. म्हणजे तिन्ही काळामध्ये ती भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही काळात ती राहणार आहे. आणि ते खरंही आहे. माणसाला जर मुक्त व्हायचं असेल तर ब्रह्मविद्येचा आश्रय केल्याशिवाय किंवा भगवंताला जाणल्याशिवाय माणसाच्या दुःखाचा नाश होणं शक्य नाही. ब्रह्मविद्येचा आश्रय, अर्थातच ब्रह्मविद्येचा आश्रय. अन्य कुठल्याही विद्येनं, अन्य कुठल्याही रूपानं तुम्हाला ब्रह्मप्राप्ती होणं शक्य नाही. तुम्ही अन्य विद्येच्या द्वारा बाकी काही करू शकाल, पण ब्रह्मप्राप्ती जर आहे ती फक्त आणि फक्त वेदांताने होते. वेदांताकडे तुमची प्रवृत्ती व्हायला सुद्धा ईश्वर कृपा लागते. पुन्हा हे पण आहे. म्हणजे या सगळ्याच्या पाठीमागे खरं म्हणजे मोठं आहे की तुमच्यावर यमैवैष वृणते तेन लभ्या, ज्याच्यावर परमात्म्याची खरोखर कृपा आहे. द्वैत लोकांनी जो या मंत्राचा अर्थ केलाय त्यानुसार मी बोलायलो. शांकर भाष्यामध्ये याचा अर्थ वेगळा आहे, पण शंकरा ह्याच्यामध्ये म्हणतात की भगवंत ज्याच्यावर कृपा प्रसाद करतो त्यालाच तो भगवंत प्राप्त होतो, असा अर्थ द्वैत्यांनी केलाय, मध्वाचार्यांनी, रामानुजाचार्यांनी केला. त्या अर्थाने जर विचार केला तर खरोखरच ईश्वरानुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना, त्या विद्येची कृपा सुद्धा किंवा अद्वैताची वासना किंवा त्या विद्येचा आश्रय करण्याची इच्छा होणं सुद्धा हे सध्या ईश्वरावर, ईश्वराच्या अनुग्रहावर अवलंबून आहे. हे लक्षात ठेवा. ईश्वराचा अनुग्रह जर असेल आणि आपलं काही मागचं पुण्य असेल, या दोन्हीच्या द्वारा पंचदशीत सुरुवातीला ते आलेले कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते असं सांगत असताना त्यांनी सांगितलं की कदाचित एखाद्या वेळेस या सगळ्या संसाराच्या परिपाकामध्ये कदाचित एखाद्या वेळेस एखादा पुण्याच्या उदयानं एखादा जर तत्ववेत्ता त्याला भेटला तर तो जीव त्यातून बाहेर पडतो. म्हणून शांकरी विद्या ही गुरु रूपातही आहे. मग गुरु या शब्दाचा अर्थ तर गुरुरित्या खेळालो की म्हणून गुरु म्हणून जर म्हटलं तरी चालतं. गुरु म्हणजे श्रेष्ठ असा अर्थ आहे, पण गुरु म्हणजे गुरुरूप असलेली विद्या, शिवरूप असलेली विद्या, या दोन्ही अर्थाने ती विद्या. कारण त्या विद्येपेक्षा काय मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाची जी स्थिती आहे ती मूळ आपण ज्ञानस्वरूपी आहोत. स्वरूपभूत ज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या आहे, पुस्तकी विद्या नाही ती. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा उपनिषद शब्दाचा अर्थ करताना काय केला माहितीये का, उपनि पूर्वक सदृ धातू, त्या सदृ धातूचा अर्थ आहे छेदणे, शिथिल करणे. काय शिथिल करते तर साधकाची अविद्या ती शिथिल करते. म्हणून साक्षात विद्येला नाव उपनिषद आहे आणि ग्रंथाला जे नाव दिलं जातं हे उपनिषद आहे. केनोपनिषद वगैरे ग्रंथाचं जे नाव दिलं जातं ते म्हणले तो ग्रंथाला दिलेलं नाव जे आहे ते औपचारिक आहे, लाक्षणिक आहे. मुख्य अर्थ नाही, मुख्य अर्थ विद्येचा आहे म्हणजे ज्ञानाचा आहे. आणि ते ज्ञान वृत्तीरूप नाही. वृत्तीरूप ज्ञान टिकतही नाही, नष्ट होणार आहे, ते निरंतर राहत नाही. म्हणून निरंतर शब्दांना अभिप्रेत असलेलं जे ज्ञान आहे ते कोणतं तर ते वृत्तीमध्ये प्रकाशित झालेलं जे चैतन्य, ते वेदांतानुसार अहम ब्रह्मास्मी वृत्ती झाली. 5 मिनिटं सांगतो फक्त, म्हणजे झोप येणार नाही तुम्हाला. अहम ब्रह्मास्मी वृत्ती आहे. या वृत्तीमध्ये अहम ब्रह्मास्मी जी वृत्ती आहे या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे चैतन्य, प्रतिफलित पण म्हणता येत नाही वस्तुतः, वृत्तीने व्याप्य असलेलं जे
चैतन्य, कारण ब्रह्म प्रतिफलित होत नाही, ब्रह्माचा फोटो निघत नाही, जसं घट वगैरे प्रतिफलित होतं तसं ते प्रतिफलित होत नाही. म्हणून ही वृत्ती गळून पडली की काय राहतं, फक्त ब्रह्म राहतं. अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती गळून पडल्यानंतर ब्रह्म फक्त राहतं. ते ब्रह्म म्हणजे ज्ञान आहे. मग त्याला गुरुरूप म्हणा, त्याला शिवरूप म्हणा, शंकरूप म्हणा, काही म्हणा, म्हणून ते ज्ञानस्वरूप आहे. मग या ज्ञानामध्ये अहमही राहत नाही, ब्रह्मही राहत नाही. वस्तुतः म्हणजे भेदच राहत नाही ना. अहमच्या अपेक्षेने ब्रह्म शब्द वापरला गेलाय. अहम हा परिच्छिन्न आहे, म्हणून ब्रह्म हा व्यापक शब्द वापरला गेला. हे कोणाच्या अपेक्षेनं? अहंच्या अपेक्षेनं. अहं जर गळाला तर अर्थातच ब्रह्म गळलं हे म्हणायची काही आवश्यकताच राहत नाही. आपोआपच एकच चैतन्य राहतं. त्या रूपानं ती विद्या शांकरी आहे, असा अर्थ. अवधूत चिंतन श्री